नमस्कार मंडळी, चला तर आज आपण परफेक्ट असा अय्यंगार बेकरी स्टाईल सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा रवा केक तयार करणार आहोत। हा केक तयार करण्यासाठी आपल्याला तूप, बटर, दही असं काहीही लागणार नाही। कमीत कमी घरच्या घरी आपल्याला उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी सॉफ्ट बेकरी स्टाईल आपण हा रवा केक तयार करणार आहोत। तर केक बनवायचं म्हटलं तर आपल्याला खूप सारी भांडी आणि खूप सारे साहित्य लागतात। असं काहीही न वापरता सुद्धा आपण घरच्या साहित्यामध्ये हा बघा अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असा केक कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट इन्स्टंट असा तयार करणार आहोत। तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। इथे केक बनवण्यासाठी आपण सुरुवातीला एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोजून आपल्याला 1 कप एवढा बारीक रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही जाड रवा मिक्सरला बारीक करून आधी घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्याला इथे 1 कप एवढा मैदा लागणार आहे। तर 1 कप रवा 1 कप मैदा वापरून आपण हा केक तयार करणार आहोत आणि 1 कप आपल्याला इथे पिठी साखर घालायची आहे। परफेक्ट गोड बरोबर होतं। 1 कप एवढी पिठी साखर घ्यायची आहे आणि अर्धा कप आपल्याला तेल घ्यायचं आहे। लक्षात घे की तेल घेताना कोणत्याही तेलाला वास नसावा, शेंगदाणा तेल वगैरे अजिबात इथे वापरायचं नाहीये। आणि इथे आता आपण पाऊण कप एवढं दूध घेतलेलं आहे। सुरुवातीला इथे मी फक्त पाऊण कप दूध घालते, नंतर आपल्याला लागल्यास आपण थोडं अजून घालू शकतो। 1 टीस्पून आपल्याला इथे बेकिंग पावडर वापरायची आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे बेकिंग सोडा वापरायचा आहे। थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय आणि अर्धा टीस्पून आपल्याला व्हॅनिला इसेन्स वापरायचा आहे। जर तुम्हाला व्हॅनिला इसेन्स वापरायचा नसेल त्याऐवजी वेलची सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे चांगलं थोडंसं चमच्याने मिक्स करून घेते आणि मिक्सरमध्ये आपण हे थोडंसं फिरवून घेऊया, म्हणजे आपल्याला दुधाचं प्रमाण सुद्धा किती लागणार आहे ते कळेल। तर हे बघा, हे बॅटर आपण मिक्सरमधून फिरवले तर हे थोडं अजून घट्ट आहे, म्हणून यामध्ये मी पुन्हा थोडंसं दूध घालते। तर पुन्हा थोडंसं आपल्याला इथे 1 पाव कपपेक्षा थोडं जास्त इथे आपण दूध घालणार आहोत, म्हणजे आपल्याला हे मिश्रण करण्यासाठी बरोबर 1 कप एवढं दूध लागलेलं आहे। तर आता हे बघा, केक बनवण्यासाठी परफेक्ट असं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे। अगदी असं या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। तर आता केक बेक करण्यासाठी इथे मी केक टीन घेतलेला आहे। या केक टीनला आपल्याला तेलाने व्यवस्थित छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे। तर केकच्या तळाला आणि साईडच्या बॉर्डरला सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण केक बेक झाल्यानंतर डिमोल्ड करू त्यावेळेला ते अलगद असं छान डिमोल्ड होईल। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर सुद्धा लावू शकता। तर हे चांगलं तेलाने आपण सुरुवातीला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मैदा घालायचं आहे। मैदा लावल्यामुळे काय होतं, केक आपल्या भांड्याला अजिबात चिटकत नाही। अशा पद्धतीने आपल्याला केक टीनच्या चारी बाजूला मैदा व्यवस्थित असं डस्ट करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर हे सर्व करण्याची काही आवश्यकता नाही आहे, फक्त केक टीनला तेल लावून आपण बटर पेपर लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे केक टीन सुद्धा नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेलं कुकरच्या भांड्यामध्ये किंवा अगदी टोपामध्ये सुद्धा हा केक तयार करू शकता। तर हे बघा, इथे मस्त असं केक टीन आपलं तयार झालंय आणि तोपर्यंत आपला रवा सुद्धा केकचं बॅटर छान भिजलं सुद्धा गेलेलं आहे। एक 5-7 मिनिटं भिजल्यानंतर आपल्याला हे केक टीनमध्ये मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला एक 30 ते 35 मिनिटासाठी आपल्याला केक बेक करायचा आहे। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये 180 डिग्रीवर आपल्याला एक 30 मिनिटासाठी केक बेक करायचा आहे। आणि जर आपण आता कढईमध्ये तयार करणार आहोत तर कढई आधी स्लो फ्लेमवर आपल्याला प्रीहीट करायला ठेवायची आहे, म्हणजे स्लो फ्लेमवर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। आणि आता हे मिश्रण पूर्णपणे आपण घातल्यानंतर केक टीनमध्ये थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे जे एअर बबल्स असतात ते निघून जातील आणि छान व्यवस्थित इथे केक आपला तयार होईल। तर हे सुरुवातीला हे टॅप करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे जे बुडबुडे आलेले असतात ते निघून जातात। आणि अशा पद्धतीने आता आपण केक बेक करायला ठेवायचं आहे। तर कढई मी आधीच प्रीहीट करायला ठेवली होती आणि त्यामध्ये आपल्याला असं एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये केक टीन ठेवायचं आहे। केक बेक करताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर झाकण ठेवून आपण एक 30 ते 35 मिनिटं केक बेक करून घेणार आहोत। मध्ये आपल्याला झाकण उघडायचं नाही आहे, सारखं एक अर्धा तासानंतर झाकण उघडून बघू शकता की केक बेक झालंय का।
तर इथे बघा एक 35 मिनिटानंतर इथे आपलं केक छान बेक झालं आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्या कडासुद्धा मोकळ्या झाल्यात. एक टूथपिक किंवा सुरी घेऊन आपण मध्ये बघायचं आहे चेक करून. मिश्रण अजिबात टूथपिकला चिटकत नाही आहे, म्हणजे केक आपला व्यवस्थित छान बेक झालेला आहे. तर आता थंड झाल्यानंतर आपण डिमोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्या साईडच्या कडा काढून. आणि इथे परफेक्ट आपला अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक तयार झालेला आहे. आपल्या केकला शेडसुद्धा मस्त आलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त ब्राऊन शेडमध्ये इथे आपला हा केक परफेक्ट अय्यंगार बेकरी स्टाईल अगदी तसाच दिसायला सुद्धा दिसतोय. छान परफेक्ट बेक झालेला आहे. तर आता आपण स्लाइसमध्ये हा केक कट करून घेतोय. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून मस्त परफेक्ट आपला बेकरी स्टाईल कमीत कमी साहित्यामध्ये तयार केलेले केक खाऊन एन्जॉय करू शकता. स्पेशल प्लम केकची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे. तीसुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या प्रकारचे केकसुद्धा आपण बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. आज आपण बनवलेल्या अशा सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.